चला तर मग बघूयात व्हेनेझुएलाच्या प्रेसिडेंटला किडनॅप करण्याची सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटजी. सगळ्यात आधी युएसने काय केलं, तर आपण हे इझी लँग्वेजमध्ये आधी समजून घेऊयात. आपण डिफरन्सिएशन केलं एक आउटर सर्कल आणि इनर सर्कल. आउटर सर्कलमध्ये काय येईल, आउटर लेअरची सिक्युरिटी किंवा देशाच्या ज्या बाउंड्रीज आहेत ही इथे व्हेनेझुएला दिसेल तुम्हाला. हे जे व्हेनेझुएला आहे याचं आउटर बाउंड्रीज मध्ये काय प्रोटेक्शन येतं आणि इनर सर्कलमध्ये येईल इनर बाउंड्रीजमध्ये काय प्रोटेक्शन येतं. तर सुरुवात करूयात. आउटर सर्कलमध्ये येणार रडार, त्याच्यानंतर S-300 आणि सबमरीन. आता याच्यातला डिफरन्स वेगवेगळं काय सांगतो. सगळ्यात आधी काय होणार की रडार रडार काय करणार की तुमच्या बाउंड्रीमध्ये एखादे मिसाईल घुसलं की रडार डिटेक्ट करणार. त्याशिवाय बाकीच्या डिव्हाइसचा काय फायदा नाही. मग त्यानंतर तुमची कुठलीही मिसाईल सिस्टीम असेल लाईक S-300 ती डिटेक्ट करणार आणि मग तिकडनं डिशुक अशा प्रकारे तिची मिसाईल सोडणार आणि ती येणाऱ्या मिसाईलला इंटरसेप्ट करणार. त्यामुळे रडार फार महत्वाचे आहेत. त्यानंतर आणखीन त्या लेअरमध्ये होतं S-300 आणि US. आणि ऑफकोर्स अजून एक ऍड करायचा मुद्दा की अननोन. प्रत्येक कंट्रीने आपले अननोन काही वेपन्स किंवा अननोन गोष्टी लपून ठेवलेल्या असतात बाउंड्रीजवरती, ते आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे हा फॅक्टर काय म्हणलं कन्सिडर लक्षात ठेवला. सेम इनरच्या बाबतीत एक अननोन गोष्ट येणारच. सो इनरमध्ये काय येईल, सायबर येतील, त्याच्यानंतर त्यांची पोलीस सिक्युरिटी येईल, स्टेट सिक्युरिटी येईल. हे सोडता जो प्रेसिडेंट आहे त्याचे पर्सनल बॉडीगार्ड्स असतील किंवा इतर काही गुप्त सिक्युरिटी, मी जे म्हणलं की आपल्याला माहीत नसलेली ही एक गोष्ट येईल. सो आउटर सर्कल झालं, इनर सर्कल झालं. आउटर सर्कलमध्ये एकदा रिवाईज करा. रडार रडार S-300 सबमरीन असू शकतात समुद्रातून. नंतर इंटरनलमध्ये सायबर, पर्सनल सिक्युरिटी, स्टेट सिक्युरिटी किंवा पोलीस सिक्युरिटी हे येणार. तर सुरू करूयात आपण. सगळ्यात आधी याचा उद्देश आपल्याला माहिती असला पाहिजे. आपण एखादी गोष्ट का करतोय, तर युएसला ही स्पेसिफिकली माहिती होतं. व्हेनेझुएलामध्ये जगातले सगळ्यात जास्त ऑइलचे रिझर्व्स आहेत आणि मेटलमध्ये गोल्ड असेल, सिल्वर असेल आणि एक महत्वाचं मेटल लिथियमचे सुद्धा साठे सापडतात. त्यामुळे हे फार जास्त महत्वाचं ठरतं. आता याच्यात इमॅजिन करताना असं इमॅजिन करा की तुम्ही देश कॅप्चर करतायत. सो तुम्ही डोक्याने असा विचार केला, अरे 2 भाग करता येणार, आधी मोठा सर्कल मग त्याच्यानंतर छोटा सर्कल, ज्याच्यात आपण डिटेल सुद्धा भरू शकतो. सो हे तुम्ही अशा प्रकारे विचार करणं अधिक गरजेचं आहे. त्यामुळे त्याचं टायटल होतं तुम्ही जे वाचलं ते. सो सगळ्यात आधी एखाद्याला पर्सनल लेवलला कॅप्चर करायचे किंवा त्याच्याविषयीची जास्त माहिती काढायची, तर त्याच्या जवळचा माणूस कोणीतरी फोडला पाहिजे. ऑफकोर्स युएसने तेच केलं. जे व्हेनेझुएलाचे उपसेनाप्रमुख होते, तर युएसने त्यांना धरलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुमची नंतरची सगळी सोय करू, तुम्हाला भरपूर पैसा मिळेल आणि भरपूर चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तर अशी लालच देऊन त्यांनी त्यांना आपल्याकडे बाजूने ओढलं आणि त्याच्यानंतर प्रत्येक बारीक गोष्टीची डिटेल दिली. जसं की वॉलची थिकनेस काय असेल, दाराची प्रेसिडेंटच्या तिथलं थिकनेस काय असेल, ह्या बारीक आणि सेन्सिटिव्ह गोष्टी पोहोचवल्या गेल्या US पर्यंत. नेक्स्ट इज याच्यासाठी वापरले 150 जहाज प्लस एअरक्राफ्ट, म्हणजे मोठे मोठे एअरक्राफ्ट कॅरियर्स प्लस असे हे जे विमान आहेत हे टोटल 150हून अधिक वापरले गेले आहेत अशी इन्फॉर्मेशन आहे. नेक्स्ट, आता मला सांगा, तुम्हाला एका एरियामध्ये सर्वे करायचा आहे किंवा त्या एरियाला कॅप्चर करायचंय, तर त्याचा सर्वे करावा लागेल मस्तपैकी. त्यासाठी हे ड्रोन्स आहेत, याला म्हणतात RQ सेंट एलियन. हे यावेळेसचे वन ऑफ द ग्रेट चांगले सर्वेलन्स करणारे ड्रोन म्हणू शकतो. या ड्रोन्सने सर्वेलन्स केलं. त्यानंतर घुसले F-35 विमानं. आता हे घुसण्यासाठी मगाशी आपण काय बघितलं, आउटर एअर मध्ये होते रडार. आता काय झालं, याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर. याला येतो F-35, याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर. सो भरपूर सिग्नल सोडण्यात आले. रडारला वाटलं अरे बापरे, F-35 एवढे सगळे कुठून आले. सो रडारने पण मोठ्याने आणखी जास्त सिग्नल सोडले. इथंच चूक झाली. F-35 ने हे डिटेक्ट केले आणि जिथे रडार होत्या तिथे मिसाईल्स टाकल्या आणि त्या रडार डिस्ट्रॉय झाल्या. रडार डिस्ट्रॉय झाल्यामुळेच जी S-300 सिस्टीम होती, जी रिटॅलिएट करू शकते होती, ती पण डिस्ट्रॉय झाली. आणि मग आगे क्या होणार था, F-35 सीमेमध्ये घुसले. त्यानंतर आणखीन एक वापरलं गेलं B-52. आता मला सांगा, फक्त त्यांच्या सिस्टीम डिस्ट्रॉय करून काय होणार आहे, त्यांचे जे महत्वाचे तळं असतील किंवा जिथून तुमच्यावर परत हल्ला होऊ शकतो असे डिस्ट्रॉय करणं गरजेचं आहे. त्यासाठी वापरलं गेलं B-52. हे दुसऱ्या महायुद्धात सुद्धा वापरलं गेलं आणि याने केलं कार्पेट बॉम्बिंग. म्हणजे काय, एक कार्पेट पसरलेलं असतं ना, तसे बॉम्ब असे पसरवत जाणं आणि धडाधड हे जे महत्वाचे सैन्य अड्डे होते हे त्याने उडवायला सुरुवात केली. त्यानंतर येतं लास्टची लेअर, आउटर लेअर मधला लास्टचा पार्ट, तो म्हणजे सबमरीन. सबमरीनसाठी काय, तर हे जे आयहॉक विमानं होती, तर यांनी सगळ्यात आधी सर्वेलन्स केला आणि ही ठेवली होती त्यांनी P-81. ही जगातली वन ऑफ द ग्रेटेस्ट सबमरीन हंटर, म्हणजे सबमरीनना मारणारी विमानं मांडली जातात, पण याची काही गरज पडली नाही. पण ही सुद्धा युएसने बॅकअपला ठेवली होती. नेक्स्ट S-300 हे फक्त F-15 साठी
उपयोगी आहे उडवण्यासाठी. पण वेळेस हुशार होतं. त्याला माहिती होतं. सो त्याने ते वापरलंच नाही F-15. त्याने काय वापरलं? F-35 वापरलं. ओके. आणि रडार तर आधीच डिस्ट्रॉय झालं मग याचं पण काही काम नाही राहिलं. आता आउटर सर्कल हा आपला कम्प्लीट झालेला आहे. आपण येऊयात इंटरनल सर्कलवरती. तर इंटरनल सर्कलवरती मध्ये काय? तर या विमानाचं नाव आहे B-1 लेन्सर. तर ह्याचा उपयोग काय आहे? तर हे फास्टली आत जातं आणि फास्टली बाहेर येतं. आणि हे दुश्मनाला डिस्ट्रॉय करू शकतं. याची स्पीड जास्त आहे. त्यामुळे इंटरनलसाठी पटकन देशांतर्गत अंतर्गत जाऊन कारवाई करणं आणि बाहेर येणं यासाठी विमान वापरलं गेलं. दुसरं, जर जिथे मधुर राहत होते त्या बिल्डिंगवर जाण्यासाठी हे एक हेलिकॉप्टर वापरण्यात आलं. त्याच्या सगळ्या बाजूने कमांडो बसलेले असतील आणि आजूबाजूच्या सिक्युरिटीला फायर करतील आणि तर त्यांना मारू शकतील. सेकंड इज हे पण हेलिकॉप्टर वापरण्यात आलं. ब्लॅक हॉक यामधनं कमांडोज जे कोणी असतील ते उतरतील आणि त्यानंतर तुम्ही इथे नेक्स्ट बघू शकता की हे जे आहे याच्यातनं वॉलची थिकनेस चेक केली जाते किंवा आत कोणी आहे का हे चेक केलं जातं. सो कमांडोजनी ते केलं. त्यानंतर फायनल हा सुद्धा पर्याय ठेवण्यात आला होता. हे आहेत चिनूक हेलिकॉप्टर. चिनूक कशासाठी? तर मधुर तिथेच झोपून राहिले किंवा त्यांना काही लागलं तर याची कॅपॅसिटी आहे कंटेनरच्या कंटेनर उचलून घेऊन जाऊ शकणे. म्हणजे पूर्ण तो स्पेसिफिक एरिया किंवा कंटेनरमध्ये टाकून त्यांना नेलं जाऊ शकत होतं. नेक्स्ट, प्लॅन बी काय तयार पाहिजे. जर ह्या सगळ्या कारवाईमध्ये कमांडो कमी पडले तर ऑफ स्प्रे हेलिकॉप्टरचा वापर करायचा. त्याची खासियत काय? हेलिकॉप्टर पण आहे आणि याचे हे जे विंग्स आहेत ते सरळ होऊ शकतात. सो हे जेट सारखं पण काम करू शकतं. त्यामुळे हे वापरण्यात आलं. फायनली हे सगळं केल्यानंतर कमांडोज आपल्या हे जे हेलिकॉप्टर बघितलं तुम्ही ह्याच्यातनं उतरले. त्यानंतर त्यांनी ह्या डिव्हाइसच्या मदतीने आज जी लोक होती ते चेक केलं. त्याने न्यूट्रल केलं म्हणता येईल आणि फायनली मदुरो यांना किडनॅप करण्यात आलं. शेवटी हे करत असताना जे भारत कायम सांगतो की स्वदेशीवर का अवलंबून राहायला हवं, कारण की सायबर अटॅक करण्यात आला. आता गुगल, मायक्रोसॉफ्ट तर ऑलरेडी अमेरिकेचेच होते आणि सायबर अटॅक का महत्वाचा असतो, कारण की याच्या मदतीने अगदी तुम्ही देशाची लाईट पण घालू शकता, इलेक्ट्रिसिटी पण घालवू शकता. त्यामुळे देशात अनेक गोंधळ माजवणारी परिस्थिती तुम्ही निर्माण करू शकता. सो युद्धजन्य परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी परवडण्यासारख्या नाहीत. त्यामुळे गुगल, मायक्रोसॉफ्टने महत्वाचा रोल प्ले केला. तर अशा प्रकारे मदुरो यांना किडनॅप करण्यात आलं.